बातमी येते भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आत्ताची मोठी अपडेट ती म्हणजे खरातनं अनेकांचे आधार कार्ड्स आणि पॅन कार्ड्स घेऊन कारनामे केलेले आहेत। काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी आहे। धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाने देखील तिथं खातं आहे आणि 100 कोटींहून अधिक रुपयांचे खरातनं स्वतःच व्यवहार केलेले आहेत। त्यामुळे आणखी एक अपडेट समोर आली आहे भोंदू खरातच्या कारनाम्याची। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नाशिकमधनं चंदन पुजारीकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, आणखी काय आता माहिती समजली आहे? आपण बघतोय की या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भात आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे आणि ते म्हणजे काही पतसंस्थांमध्ये त्याचे जे खातेदार होते त्या खातेदारांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे आहेत ते भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईलची लिंक असल्याचं समोर आलेलं आहे। अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते आहे की स्वतः रुपाली चाकणकर यांची जी बहीण आहे त्या बहिणीच्या खात्याला देखील भोंदूबाबा अशोक खरातचाच मोबाईल नंबर लिंक आहे आणि अनेक खातेदारांचे मोबाईल नंबर हे थेट भोंदूबाबा अशोक खरातची लिंक असल्या कारणाने सगळे व्यवहार जे आहेत ते भोंदूबाबा अशोक खरात हा स्वतःच करत होता। त्याच्यामुळे एक नवीन घोटाळा जो आहे तो या ठिकाणी उघडकीस होण्याची शक्यता आहे। कोट्यवधींचे व्यवहार जे आहेत अनेक थकबाकीदार जे आहेत त्यांचे कोट्यवधींचे व्यवहार हा भोंदूबाबा अशोक खरात स्वतःच्याच मोबाईलवरनं करत होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि त्या दृष्टीनं देखील आता SIT या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खातेदारांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे आहेत ते खरं तर त्या स्वतः खातेदारांच्या मोबाईल नंबरशी लिंक होणं अपेक्षित असताना ते सगळे मोबाईल नंबर हे भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईलशी कसे लिंक होते असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय आणि या सगळ्या खातेदारांचे मोबाईल नंबर हे थेट भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईल नंबरशी लिंक असल्या कारणाने या खातेदारांचे सगळे व्यवहार हा स्वतः अशोक खरात करत असल्याची देखील माहिती समोर येते आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकर। बिलकुल चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आणखी एक कारनामा अशोक खरातचा समोर आलाय। काही पतसंस्थांमध्ये अनेक खाती आणि त्याचा नॉमिनी अशोक खरात स्वतः होता। 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार त्यानं केलेले आहेत।